नमस्कार मैत्रिणींनो, चारूज क्लासी फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, कालच आपण लहान मुलीचं म्हणजे 6 वर्षाच्या मुलीचं ब्लाऊज कटिंग कसं करायचं ते बघितलं। म्हणजे मी तुम्हाला पेपर कटिंग कसं करायचं ते दाखवलेलं आहे। तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्यामुळे मी फक्त कटिंग तुम्हाला दाखवलं की पेपर कटिंग कसं करायचं आणि मग अस्तर कटिंग आणि मग त्या अस्तर कटिंग ठेवून मेन कापडावर कसं कटिंग करायचं तर ते दाखवलं। परत कसं जोडायचं अस्तर आणि मेन कापडावर कसं जोडायचं ते मी तुम्हाला पिनअप करून दाखवलेलं आहे। आता आपण मशीनवर काम करायचं आहे ब्लाऊज स्टिचिंगचं। तर चला आता पुढचा भाग मी तुम्हाला दाखवते, ब्लाऊज स्टिचिंग कसं करायचं ते। तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा। छोटे छोटे बारीक बारीक गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये बघा, कसं शिवलेलं आहे, कशी शिलाई मारायची, कुठे कसं टक्स द्यायचा, कसा द्यायचा, ते सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ बघा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ज्या नवीन माझ्या मैत्रिणी जॉईन होत आहेत, नवीन बघायला येत आहेत व्हिडिओ, त्यांनी नक्की सबस्क्राईब करा। तुम्हाला खूप छान छान व्हिडिओ चॅनलवर बघायला मिळणार आहेत। तर चला सुरुवात करूया स्टिचिंगला। तर आधी आपण ब्लाऊज आपलं स्लीव्ज तयार करून घेऊया, बाह्या। तर बघा आधी आता ही बघा, जोडताना सुलट बाजू वर ठेवायची आहे, उलट बाजू खालच्या बाजूला, आणि यावर ही अस्तरचं कटिंग ठेवायचं आहे। आता खालच्या बाजूने आधी जोडून घ्यायचं, अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवून जोडून घ्यायचं आहे। लगेच दुसरी बाई पण घ्यायची तशीच। आता मी शिलाई मारून घेतली, हे बघा। उलट बाजू खालच्या बाजूला आहे, सुलट बाजूवर पहिल्यांदा ठेवायचं आहे। आता ही पलटी करून घ्यायचं आहे आणि हे जी शिलाईचं मार्जिन आहे हे अस्तरच्या बाजूकडे ठेवायचं आणि असं नखाने पहिल्यांदा व्यवस्थित सेट करायचं, हे बघा या पद्धतीने। आता तुम्हाला इथे शिलाई मारायची असेल तर मारू शकतात, ठीक आहे, मी तुम्हाला मारूनच दाखवते। अस्तरच्या बाजूवर शिलाई आली पाहिजे, अगदी कडेला टीप मारायची। आता पलटवून घ्यायचं, हे बघा, हे इथे अशी कडेवर टीप मारून घेतली आहे मी। आता हे असं पलटवून घ्यायचं, ठीक आहे। हे असं पलटवलं म्हणजे आता ही सरळ बाजू आपली बाहेरच्या बाजूला आली आणि अस्तर आतमध्ये आलं। आणि आता हे जोडून घ्यायचं, या बाजूला टिपा मारून घ्यायच्या पूर्ण इथून अशा। आता मी मारून घेते, अगदी कडेला टिपा मारायच्या आहे आणि टीप मोठी ठेवायची आहे, म्हणजे काही चूक झाली तर उसवता येतं, नाहीतर प्रॉब्लेम होतो। जेव्हा आपल्याला डायरेक्शन म्हणजे अशी दुसऱ्या बाजूला मारायचं असतं तर सुईचं टोक असं इथे ठेवायचं, कॉर्नरला आतमध्ये ठेवायचं आणि मग मशीन चालू करायचं, हे बघा।
झाली आपली एक बाही तयार। आता हे साईडचं कटिंग करून टाकायचं। अशा पद्धतीने आपली एक बाई तयार झाली। बघा किती सुंदर फिनिशिंग आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही इथे वरून सुद्धा एक शिलाई दाब शिलाई मारून घ्यायची, अगदी कडेने मारायची। अशी आपली एका बाजूची बाही रेडी झाली। आता मी दुसरी पण तयार करून घेते। तर आता आपण मागचा भाग तयार करून घेऊया। तर आधी अस्तर जोडायचं आहे आपल्याला। तर आधी याचं हा मध्य याचा मेन जे आपलं ब्लाउज पीस आहे त्याचा गळ्याकडचं हे मध्य काढायचा, मध्यावर मार्किंग करायचं आणि आपला हा अस्तरचा मध्य। तर आता हा भाग असा सुलट ठेवायचा आणि त्यावर अस्तरचा भाग उलट ठेवायचा, उलट बाजूवर, आणि मेन ब्लाउजची उलट बाजू खाली, म्हणजे सुलटवर सुलट भाग असं ठेवायचं आहे। आणि आधी वरच्या बाजूचा ही शोल्डर आहे आपली, तर शोल्डरच्या बाजूला मेन कापडाचा मध्य आणि याचा मध्य त्याला बरोबर असं पिनअप करून घ्यायचं, म्हणजे शिवताना प्रॉब्लेम होत नाही। तर आधी आपण पहिल्यांदा दुसऱ्या बाजूला पण गळा मार्किंग करून घेऊया। मी कट केलेला नाहीये, हा असाच ठेवायचा। आणि हा असा, हे बघा, हा एका बाजूला मी चांगलं हे बघा डार्क करून घेतलेलं आहे चॉकने। आता ही अशी घडी करायची, बरोबर ठेवायचं अगदी व्यवस्थित, हे बघा। आणि हे असं टॅप करून घ्यायचं, म्हणजे दुसऱ्या बाजूला पण सेम गळ्याचं मार्किंग किंवा छापा येतो, हे बघा असा। आणि आता याच्यावर चॉकने आखून घ्यायचं। हे बघा या पद्धतीने गळा व्यवस्थित दोन्ही गोल गळा व्यवस्थित आकारात येतो। आता हा मेन कापड हे मध्याला मध्य जोडायचा व्यवस्थित, हे बघा इथे मध्यभागी पिन लावून घ्यायची अशी। पुन्हा इकडे पण हा खालच्या भागाचा पण बरोबर मध्याला मध्य ठेवायचा आहे, सेंटर, आणि इथेही पिन, हे बघा अशा पद्धतीने मी हे गळ्याच्या इथे अशा पिना लावून घेतल्या मध्यभागी, म्हणजे गळा बरोबर
हलत नाही इकडे तिकडे आपल्याला शिवताना. तर आता काय करायचं आहे, बरोबर हा जो गळा आपण मार्क केला आहे त्याच्या बाजूने पाव इंचावर आपल्याला शिलाई अशी मारून घ्यायची. बरोबर त्या मार्किंगवर नाही करायचंय, त्याच्या बाहेरच्या बाजूने पाव इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई मारायची. आता आतमधून गळा कट करून घ्यायचा आहे. त्याआधी खालच्या बाजूने सुद्धा अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून शिवून घ्यायचं आहे. आता हा भाग पिना काढून घ्यायच्या आणि आतमधून थोड्या अंतराने आकारात कापड कापून घ्यायचा आहे हा गळ्याचा. पाव इंच मार्जिन ठेवायचं, जास्त नाही ठेवायचं, किंवा अर्ध्या इंचाला एक दांडी कमी असं मार्जिन ठेवायचं आहे. आणि आता इथे हा गोल गळा असा गोल आहे आकार, तर जिथे राऊंड मध्ये आहे तिथे नॉच मारून घ्यायचे, म्हणजे फिनिशिंग छान येतं. कैचीने कापायचं किंवा हे असं नॉचर मिळतं बघा टेलरिंग शॉपमध्ये, हे सहज मिळून जातं. तर त्याने छान कट करता येतं आणि शिलाईला बिलकुल धक्का लावायचा नाही, नाहीतर ब्लाऊज कट होणार आणि गळा बिघडणार. जिथे जिथे राऊंड आहेत तिथे असा थोड्या थोड्या अंतरावर असे नॉच देऊन घ्यायचे. खालून हा एक्स्ट्रा जो भाग आहे मेन कापडाचा आपण ठेवलेला तो कट करून घ्यायचा व्यवस्थित. आता हा पलटवून घ्यायचा. हे व्यवस्थित नखाने असं थोडंसं फिनिशिंग द्यायचं, म्हणजे व्यवस्थित कापड बसतं. हे बघा, हे बघा असं. या पद्धतीने हे असं करायचं आणि असं प्रेस करायचं, म्हणजे बघा
व्यवस्थित सेट झालं. गळा पण व्यवस्थित तसाच पलटवून घ्यायचा आणि हे बघा हे असं हे बघा हा झाला आपला गळा सुद्धा सेट. हे बघा किती छान फक्त मस्त गळा आलाय बघा, अगदी राऊंड मध्ये आणि व्यवस्थित फिनिशिंग आलेली आहे. आता याच्यावर थोड्याशा अंतराने दाब शिलाई मारून घ्यायची. हे बघा आहे की नाही, खूप सोपी पद्धतीने मी तुम्हाला सांगते मैत्रिणींनो. तुम्ही पण नक्की प्रयत्न करा. इथे पण मागच्या खालच्या बाजूला दाब शिलाई मारून घ्यायची वरून. हे बघा या पद्धतीने. आता हा जो ओपन भाग आहे बाजूला त्याला शिलाई मारून घ्यायची दोन्ही बाजूने. आणि आता हा एक्स्ट्रा कापड कट करून टाकायचा. तर बघा हा आपला बॅक पार्ट सर्व अस्तर लावून तयार झाला आहे. आता याला टक्स मारून घ्यायचे. अशी घडी करायची. आपण याला ठेवलेला आहे 2 इंच मार्जिन. तर इकडनं साईडने 2 इंचावर मार्क करायचं. आणि आता हा जो एवढा उरलेला भाग आहे याचा मध्य काढायचा. इथे आला मध्य आणि वर 3.5 ते 4 इंचाचा टक्स मारायचा. आता मी इथे घेते 3.5 इंच.
इकडे पण तसंच मार्क करून घ्यायचं, खालच्या बाजूला ठेवून हे असं, आणि इथून 3.5 इंचावर टक्स मारायचं सरळ. हे झालं मार्किंग. आता हा असा पकडायचा, हे बरोबर सरळ लाईन अशी. हे दोन्ही भाग जे आहेत ते बरोबर असे सरळ एकावर एक ठेवायचे, असे सरळ लाईनीमध्ये, म्हणजे टक्स बरोबर सरळ येणार आहे. आणि इथे 1/2 ते अर्धा इंचाचा टक्स मारायचा. आता मी इथे अर्धा इंचाचा घेते, 1/2 इंचाचा घेतला तरी चालेल. आणि असा टक्स मारायचा. हे बघा, हे असा इथे. हे बघा, हे असा इथून इथून असा इथून घ्यायचा 1/2 ते अर्धा इंचावर, आणि इथून असा तिरकस घेत इथे टोकावर यायचं आहे. टोकावर एकदम निमुळतं घ्यायचं आहे. हे बघा, या बाजूने अशा पद्धतीने हा टक्स घेतला आहे. आता दुसराही आपण तसाच घेऊया. तर बघा, हा आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे. आता अशाच पद्धतीने मी पुढचा पार्ट पण तयार करून घेते. तर बघा, आता हा पुढचा भाग मी रेडी करून घेतलेला आहे असा. आता मला पुढच्या साईडला हुक बटन पट्टी पाहिजे, म्हणून मी आता बघा हा असा व्यवस्थित जोडून घेतला आहे आणि याला मधून कट करायचं आहे. हा पुढचा भाग आहे माझा. हे असे हे 2 भाग झाले पुढच्या भागाचे. आता याला हुक पट्टी लावून घ्यायची आहे. त्याआधी याचे मी टक्स मारून घेते. तर टक्स घेताना छातीचा 12वा अधिक 1 इंच घ्यायचं, किंवा अर्धा छातीचा 12वा अधिक 1 इंच, किंवा छातीचा 10वा अधिक अर्धा इंच घ्यायचं आहे. तर इथे छाती आहे 23, तर 23चा 10वा 2.25 अधिक अर्धा इंच म्हणजे 2.25. तर इथे 2.25 घेतलेलं आहे. आणि उंचीला 3.5 इंच असं मी टक्स मार्किंग करून घेतलेलं आहे. आता मी याला टक्स मारून घेते. आधी अर्धा इंच खालून टक्स मार्किंग करायचं. अर्धा इंचाचा टक्स घ्यायचा आहे.
डबल शिलाई मारायची म्हणजे व्यवस्थित कट होतो। हे बघा, हे आपले टक्स मारून झाले। आता हे उजव्या छातीचा भाग आहे असा, हे असा उजव्या बाजूचा, उजव्या साईडला हुक पट्टी करायची आहे, लावायची आहे। म्हणजे बटन, ज्यांना बटन लावायचे ते बटन लावू शकतात। तर बटन लावायची पट्टी डाव्या बाजूला असते आणि या बाजूला आय असतात। तर आता इथे हुक आय करायचे आहे म्हणून हुकांची पट्टी पहिल्यांदा उजव्या बाजूला लावायची आहे। तर ही मी 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे, अशी 1.5 इंचाची, रुंदीला 1.5 इंचाची आणि उंचीला पुढचे आपलं जी उंची असेल त्याच्यापेक्षा 1 इंच जास्त घ्यायचं। आणि आता ही जोडून घेते मी। 1/2 इंच शिलाई मार्जिन ठेवायची आहे। अशी आतल्या बाजूला दुमडायची। हे बघा, अशी सरळ ठेवून जोडलेली आहे आणि जो एक्स्ट्रा कापड आहे तो असा आतमध्ये पट्टी दुमडली आहे। आता ही पट्टी अशी पलटवून घ्यायची। हे बघा, अशी पलटवल्यावर नखाने त्याच्यावर नख फिरवून घ्यायचं असं। आणि आता याच्यावर अगदी किनारीला अस्तरचे जी पट्टी लावलेली आहे हुक पट्टी, त्याच्यावर शिलाई आली पाहिजे, तिथे दाब शिलाई मारून घ्यायची। आता ही अशी डबल करायची। हे बघा, ही अशी इथे आणि आतमध्ये घ्यायची आणि वरच्या बाजूला आता डायरेक्ट मी आतमध्ये म्हणजे गळा आतमध्ये हे केलेला आहे, असा गळा आपण रेडी केलेला आहे डायरेक्ट। त्यामुळे ही वरची पट्टी आहे ही आतमध्ये अशी फोल्ड करायची आणि मग आतमध्ये दुमडायची अशी। हे बघा, ही अशी आतमध्ये, ही आपली हुक पट्टी तयार होते। ही झाली हुक पट्टी। आता आय पट्टी, तर आय पट्टीसाठी मी 2.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे, 2.5 इंच रुंदीला आणि उंचीला जेवढी आपली ही ब्लाऊजची उंची असेल ब्लाऊजला ती उंची घ्यायची आणि त्याच्यापेक्षा थोडं एक्स्ट्रा कापड ठेवायचं 1-1.5 इंचाचं। तर आता एक मेन कापडाचं घेतलंय किंवा डायरेक्ट अस्तरचं पण तुम्ही 2 डबल पट्टी घ्यायची, ही 2 पट्ट्या कट करायच्या या आणि अशा एकावर एक ठेवायच्या आणि आता एका बाजूने असं 1/2 इंचावर अशी शिलाई मारून घ्यायची आतमध्ये दुमडून। आता डाव्या बाजूला पुढचा पार्टचा डाव्या बाजूला ही आय पट्टी येते किंवा काज बटन पट्टी, आपण काज बनवतो ना ती पट्टी ही मोठी घ्यायची 3 इंच किंवा 2.5 इंच रुंदीची। आता छोट्या मुलीचं आहे म्हणून मी 2.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे, 2.5 इंच रुंदीला। आता बघा, ही 1/2 इंच दुमडून मी आतमध्ये एका बाजूने शिलाई मारून घेतली आहे। तर आता याला जोडताना सुलट बाजू वर ठेवायची आहे
आणि ही पट्टी जी आहे ती अशी आतमध्ये ठेवायची, खालच्या बाजूला ठेवायची आणि थोडं खाली एक्स्ट्रा कापड ठेवायचं आणि पाव इंचावर शिवून घ्यायचं, पाव इंच मार्जिन ठेवायचं आणि ही खालची पट्टी आहे ही अशी दुमडून अशी शिलाई मारायची। पट्टी पलटवायची, हे बघा हे अशा पद्धतीने नख मारून घ्यायचं। आता ही बाजू या बाजूवर ठेवायची अशी, कुठे ही जी शिलाई आलेली आहे ही शिलाईच्या अलीकडे थोडं इकडे ठेवायचं, हे बघा अशा पद्धतीने इथे ठेवायचं आणि सरळ जोडून घ्यायचं आणि ही वरची पट्टी सुद्धा आपल्याला आतमध्ये दुमडून घ्यायची आहे या पद्धतीने आणि ही अशी सरळ शिलाई मारून घ्यायची। हे बघा अशा पद्धतीने आपली हुक आय पट्टी तयार झालेली आहे आणि फिनिशिंग बघा अगदी व्यवस्थित सुंदर आलेली आहे। तुम्ही पण व्यवस्थित असंच करून बघा, मी करते तसं, तर नक्की तुमचं पण आणि प्रॅक्टिस भरपूर करा मैत्रिणींनो। आणि व्हिडिओ जर मला माहिती आहे थोडा व्हिडिओ लॉंग होईल कारण मी तुम्हाला अगदी छोटी छोटी गोष्ट सर्व काही समजावून सांगते आहे, त्यामुळे व्हिडिओ मोठा होईल। पण अगदी मनापासून शिकायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा न कंटाळता, तर तुम्हालाही खूप छान पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवायला शिकणार आहात। तर बघा अशा पद्धतीने आपलं हे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट रेडी झालेलं आहे। आता आपण बॅक आणि फ्रंट जोडून घेऊया। तर आता हे बघा ठेवताना पण कसं ठेवायचं, जोडताना तर सुलट बाजू वर ठेवायची आहे। ही खालची बाजू मी माझ्या बाजूला ठेवलेली आहे, शोल्डरची बाजू वरच्या बाजूला आहे आणि आता त्यावर उलट बाजू, सुलट आपलं जे फ्रंट पार्ट आहे त्याची उलट बाजू जी काज बटा जी आय बटन किंवा बटा आपण काज बनवतो किंवा हुक आय बनवतो, आय ही पट्टीची बाजू आहे ती उजव्या पार्टवर ठेवायची बॅकच्या अशी, आणि म्हणजे ही आय बट्टी इकडे आली पाहिजे आय बाजू आणि याची पण ही हुकची बाजू आहे ही अशी आली पाहिजे। अशा पद्धतीने हे ठेवायचं आहे बघा, अशा पद्धतीने हे बॅकवर सुलट बाजू ठेवली आहे आणि त्यावर हा एक पार्ट ह्या बाजूला म्हणजे आयची जी पट्टी असते तो भाग ह्या बाजूला ठेवायचा आणि बटनाची बाजू किंवा हुकांची बाजू पट्टी जी असते तो पार्ट ह्या बाजूला ठेवायचा। तर अशा पद्धतीने आता ही शोल्डर जोडायची व्यवस्थित अर्ध्या इंचाचं मार्जिन ठेवून। तर आता मी जोडते बघा, तुम्ही व्यवस्थित बघा कशी जोडते मी। व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं, कमी जास्त झालं नाही पाहिजे, नाहीतर मग ब्लाऊज आपलं
मापामध्ये चुकतं, कधी जास्त होतं कधी कमी होतं. डबल शिलाई मारून घ्यायची. बघा अशा पद्धतीने मी शोल्डर हे थोडं किनारीवर सुद्धा मारून घेतलं. या बाजूने पण हे बघा किती छान पद्धतीने आपली शोल्डर पण बघा किती व्यवस्थित आलेली आहे. आता आपण बाह्या जोडून घेऊया. दोन्ही बाह्यांचं सेमच आकार आहे, त्याच्यामुळे कोणतीही बाजू कोणत्या बाजूला जोडायची काही हरकत नाही. बरोबर याचा मध्य बाहीचा आपला बाहीचा मध्य याच्यावर ठेवायचा, ह्या मध्यावर, आणि बघून घ्यायचा आधी व्यवस्थित आहे का आपली बाही. हे बघ व्यवस्थित आहे अगदी. तर मध्यापासून बाही जोडायला घ्यायची आहे. इथे अर्ध्या इंचाला 1 लाईन कमी असं मार्जिन घेऊन बाही जोडायची. आणि बाही बिलकुल खेचायची नाही, खालचा भागही नाही खेचायचा आणि बाहीचा भाग सुद्धा खेचायचा नाही. आता या बाजूने सुद्धा मध्यापासून जोडून घ्यायची आहे. आता पूर्ण डबल शिलाई मारून घ्यायची. हे बघा बाही एका बाजूची आपली जोडून झाली. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा बाही जास्त झाली चालते पण कमी पडायला नको. पण तुम्ही माझ्या मेजरमेंटनी जर घेतली बाही तर बघा अगदी व्यवस्थित, ना कमी ना जास्त, अगदी ॲक्युरेट बसलेली आहे. आता मी दुसरी बाजू पण जोडून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. तर बघा बाह्या जोडून घेतलेले आहेत दोन्ही पण. आता आपण फिटिंग करूया. फिटिंग करताना आधी सुलड बाजूकडून अगदी 1 फूट इंचावर असं हे शिवून घ्यायची, शिलाई मारून घ्यायची आधी सरळ बाजूकडून. ठीक आहे.
आणि बाहीचा हा जो इथे येतो जोड, तिथे जी शिलाई असते, जे कापड असतं मार्जिनचं, ते वरच्या बाजूला न्यायचं आहे, असं वरच्या बाजूला ठेवायचं आणि मग शिलाई मारायची. हे बघा, अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. आणि थोडं एक्स्ट्रा कापड काही बाहेरच्या बाजूला असेल तर थोडंसं सरळ याच्यामध्ये कापून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या बाजूने पण तसंच मी जोडून घेते. अशा पद्धतीने दोन्ही बाजूने मी आता हे जोडून घेतलेलं आहे. आता उलटवून घ्यायचं. अशा पद्धतीने दोन्ही बाजू पलटवून घ्यायच्या. आता आपल्याला फिटिंग करायची आहे. आता फिटिंग करताना बघा, हे जे आपली हुकची पट्टी, आपले हुकांची पट्टी असते, हुक लावायची पट्टी, तिथून टेप लावून इकडे काखेकडे टेप ठेवायचा आहे आणि आपला छातीचा चौथा किती आहे ते मार्जिन ठेवायचं. आता आपलं छातीचा चौथा 5.6 अधिक 1 इंच घेतलाय आपण, तर 5.7. तर इथे 5.7 वर मार्किंग करायचं. आता कमर आपली आहे 22, तर 22चा चौथा 5.5. तर 5.5 वर आपण इथे मार्किंग करायचं इथे. आणि दंडघेर आपला 9 आहे, तर इथे 4.5 वर मार्किंग करायचं. हे बघ, अशा पद्धतीने आपण आता हे मार्किंग केलं आणि हे असं सरळ असं जोडून घ्यायचं. शिलाई अशी मारायची. हे बघ असं. तर आता मी हे शिलाई मारून घेते.
एकदम कॉर्नरला एक शिलाई अशी थोड्या अंतराने मारून घ्यायची. आणि बाजूला जरा 2-3 पाव इंचावर अशा 2-3 शिलाया मारून द्यायच्या. हे बघा अशा पद्धतीने 2-3 शिलाया मारून द्यायच्या. एवढं मार्जिन ठेवायचं. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा त्याच पद्धतीने मार्किंग करून फिटिंग करून घ्यायची. तर बघा अशा पद्धतीने मी फिटिंग करून घेतलेलं आहे आणि आपलं ब्लाऊज रेडी झालेलं आहे. बघा मैत्रिणींनो, किती छान फिनिशिंग आणि किती सुंदर ब्लाऊज दिसतं आहे. तर मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला छोटी मोठी अगदी स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे. व्हिडिओ लॉंग झाला असेल, पण तुम्ही जर शिकायचं असेल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करून बघा आणि तुम्हाला कसं वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हे बघा किती सुंदर ब्लाऊज आलेला आहे. हे बघा मागून. मैत्रिणींनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओ माझे बघा आणि फायदा करून घ्या. तर चला इथेच आपण आता व्हिडिओ थांबवूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.